एकटीला मला घरात बसवून गेली. आता कुठं गेली असेल, हिला कुठं शोधू मलाच कळणं झालंय. एकतर मरणाचं घाण झालंय इथं पावसानं. गोठ्यामध्ये तर नसेल, इथं बी दिसणं झाले. हिला नेमकं आता बघू कुठं मी. माझी बहीण ना एक काम मला सांगून धडाचं नीट करत नाही. नुसतं काम 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 काम. ह्या शेतामध्ये का काम करून का पैसा का असा बांधून कुठे घेऊन जाणारी काय माहिती. नुसतं काम 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 काम. बसावं थोडं, बोलावं बहिणीसोबत, काय घेण देण नाही हिला. एक काम करत आता इकडं नाही म्हणजे हिनं का शेतामध्येच गेली असेल पुढच्या. तिकडे जाऊन बघते हिला मी आता. हेला म्हटलं बस मर तू करीत काम. निस्ता कामाचा जाळ होतो. मला भूक लागली, 2-4 कंस खाल्ले तरी मला भूक झाली. अय इकडं कुठं चालली बॉम्बट्या मारीत? दाजी इकडून कुठून आले तुम्ही? अगं तो बहिणीला ते कांद्याचं रोप चिमटायचं काम चालू आहे. मला भूक लागली, तिला म्हणलं चाल घरी, माई मेवणी एकटीच आहे, तिला जोडी कोणी पाहिजे ना. म्हणजे तुम्हाला भूक लागली चल म्हणलं तरी निघाली नाही ना ती? अजिबात. बघा एवढं तिला काम काम काम, नुसतं कामच पाहिजे बाई. कसली बहीण आहे काय माहिती माझी. असं थोडी राहते. काहीच कामाची नाही. अजून तुला काय सांगावं मेवणे बाई, ये इकडं. हे बघा मला घरी बसवून स्वतः इकडे आली. किती काम काम करणार आहे सांगा बरं ती. तुला सांगतो, उगाच. तुला आता काय काय सांगावं. इकडे ये बाय, या इथं इकडे तुला बसून मी सांगतो तिची कहाणी. काय तिची कहाणी सांगितलं मला, सगळं माहिती आहे मला तिचं. आता तुमच्या सोबतच कशी राहतील कशी नाही ते देव जाणे बाबा. तू बस, मी तुला बरोबर सांगतो. काय हो दाजी, काय सांगता मला तिची कहाणी. तुला सांगतो बाय, मला आहे ना धड कोणाला सांगता येईना, बोलता येईना, म्हणता येईना, काहीच करता येत नाही. म्हणजे असं काय झालंय? धड सांगता येईना, बोलता येईना, दाखवता येईना म्हणजे? आता माझं दुखणं मलाच माहिती. तो बहिणीला नाही मी इतकं खट्टळलोय. मी फक्त तिला रूपरेषा पाहिली तिची आली, त्याला भाळून गेलो. पण तुला सांगतो, अरे डायरेक्ट मला असं एकदम डेंजर होतं. ती मला उपाशी ठेवती सारखी. उपाशी ठेवते? हा, दिवसा ठेवती तर ठेवती, रात्री बी ठेवती. बाई बघा असली आहे माझी बहीण. म्हणजे तुम्हाला तिनं दिवसा बी जेवायला देत नाही, रात्री बी जेवायला देत नाही, दुपारी बी देत नाही. म्हणजे कशी येऊ ही? नुसतं कामच पाहिजे का तिला? दुपारी देते. देते का दुपारी? दुपारी जेवण म्हणजे देते. फक्त सकाळी आणि रात्री देत नाही? हा, असंच आहे जरी तिचं. दिलं नाही तरी चालेल मला, पण रात्रीचं जेवण दिलं पाहिजे. बाई म्हणजे रात्रीला बी देत नाही का तुम्हाला जेवायला? नाही देत ना. असंच आहे हो तिचं. ह्याच्यामुळेच तर मला तिचा राग येते बघा. मी तिला ना आता लय बोलणार होते माहितीये का जाऊन तिथं. नुसतं काम काम काम. अगं जरा नवऱ्याकडे बी ध्यान दे. एक टाइम तरी जेवायला देत जा नवऱ्याला, हे बोलणार होते मी तिला जाऊन. पण तुम्हीच भेटले मध्येच मला. रात्रीचं फक्त. रात्रीचं का? म्हणजे सांगू का मी तिला मग असं? सांग ना मग. आता तू कसं काय सांगशील तिला? कसं काय म्हणजे आता सांगायला काय प्रॉब्लेम आहे? मी तिला म्हणेन जाऊन, अगं नुसतं काम काम, किती काम करशील ग, काम करू करू सगळे जेवानी त्या कामातच घालायलीस. जरा नवऱ्याकडे बी बघ तुझ्या म्हणून तिला. बरं मी काय म्हणतो, तो हात लय गोड आहे का? हा दाजी माझा हात तर गोडच आहे हो. का माझ्या बहिणीचा गोड लागणार का तुम्हाला हात? तिचे पार हे झाले ना आता, काम करू करू हा ती बी आहे गट्टे हो. पडले ना तिच्या हातात. शेतामध्ये कामच एवढं करते ना, आता ती कामाचे पैसे ना असे अंगावरच घेऊन जाणार आहे ती. काय सांगता? बरं मी काय म्हणतो, हा ती एक म्हण आहे तुला माहिती आहे का? कोणती? साली आधी घरवाली असं काहीतरी आहे ना. मग त्याचं काय? त्याचं काय? मग तू अर्धी बायको आहे असं ना माझी. दाजी काय बोलताय तुम्ही असलं? माझ्या बहिणीला जर माहिती झालं तुम्हालाही मारील आणि मलाही मारील. म्हण आहे होती फक्त, ती फक्त म्हण आहे. मजाक करतोय. तेच म्हणलं बाई. मी कुठं खरं बोलतोय? नाही मला बी माहित आहे काही खरं नसतंय म्हणत आहे, म्हणच आहे ती. पण कसं आहे माहितीये का तुम्हाला दाजी, म्हण जरी असली ना लोक बाई मनावर घेतात बा. आपण नाही बाबा, नको. बहीण आहे, बहिणीचा मानवरा, मी नाही असते बाई मनावर घेत. खरं का? लयच नखरे करायला लागली का तू आता? काय झालं? लय आकडण बिकडण. दाजी ते काय ना आता थोडं राहणीमान वगैरे बदलावं लागतंय हो. तू अशी दिसू राहिली, तुला सांगतो अशी दिसू राहिली का, तुला सांगतो मिया खलिफाच. छी, एकदा माझं आणि माझ्या बहिणीचं तुम्हाला माहितीये का ह्या नावावरून किती भांडण झालं. छी, आणि तुम्ही बी त्याच नाव घेता बे. मला तुम्हाला आवडती? जाम. नाही थांबा.
जाम म्हणजे तुला मी ना सांगतो माझ्या बहिणीलाच माझं- तुमचं नाव सांगते. माझं इतकं प्रेम आहे कुणावर? ते नाव लय आवडतं मला. नावावर का? मी नको बाय, आपण नाही ध्यान देत तसल्या गोष्टीवर. बरं मी काय म्हणतो आता लग्नाच्या पहिले एकदा चान्स दिला होता तो, कुणी? तसा दे ना एकदा मला. मी दिलता? मग मला नाही आठवत बाई, मी विसरून गेली कधीचीच. ते कधी काय झालं ते आपल्याला काय माहित बी नाहीये. ती कसं आहे, उगा आता झाली गेली गोष्ट मला नाही आठवायची बरं का दाजी. ऐक ना मी काय म्हणतो, काय माहितीये का, काय? तुझी बहीण आहे ना दिवसभर इकडं राबती कामं करती, मग दमून जाते ना, ती ना रात्री मला काही हातच लावून देत नाही. अच्छा, म्हणजे ती दिवसभर इकडं दमून 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 थकून जाती है ना, काम करू करू, म्हणून मी तुम्हाला आता दिसली का? मग ती काय म्हणते माहितीये का, ती म्हणती आजच्या दिवस नको आणि नंतर पाहू, आज लय दमली मी, आज लय थकली, असं करून करून तुला सांगतो मला एकदम टेन्शन आलंय मला. मग मी बाहेर दुसरीकडे अड्ड्यावर गेलो का तर मग मी इथं नादच सोडून दे. अहो दाजी नका असं करू, कशाला नाद सोडून देता, एवढी चांगली माझी बहीण आणि तिचा नाद सोडून देता का तुम्ही? आणि हे असले बाहेरचे ना धंदे करायचे ना विचार बी सोडून द्या तुम्ही, चांगलं नसते बरं का हे असलं बाहेरचं. हे बाय, तू तर नवऱ्याला उपास येत होते का? नाही बाई, मी 3 टाइम जेवायला देते त्यांना. हा, आता कसं पटलं? काय माहितीये का, तू जर तो नवऱ्याला पोटभर जेव घातलं तो बाहेर कशाला झक मारायला जाईल? हा ते बी बरोबर आहे. बरोबर आहे तुमचं. बरोबर आहे का नाही? आणि तिनेच ती सुंदर दिसून तिला काय धरून काय पूजा करते तिची अली का आरती ओवाळते तिची? हा पण मग मला एक सांगा, आता मी काय करू? बरोबर, म्हणजे तुम्हाला काय मदत हवी असेल ना ते सांगा, मी बरोबर करते सगळं. खरं? हा, शब्द आहे आपला. हा, काय करायचं सांगा, लगेच आता जाऊ का तिच्याकडे नको जाऊ. मग कुणाकडून? तिला वाईट वाटेल ना. हा ते थोडं तिच्या तू मनाच्या भावना समजून घे. हा, तिला राग येईल, ती नाराज होईल, ती रडल, एक तर लय हव्या मनाची आहे का ती. त्याच्यापेक्षा ना तू ना एक काम कर, आता तू इकडे येतावर तूच जिम्मेदारी घे. कुणाची? तो दाजीची. अहो नाही नाही नाही, मजाक करू नका हो दाजी, काही पण तुम्ही. जाऊ द्या बाई, असलंच राहते तुमचं, कधी मजाकच करता माझ्यासोबत. मजाक नाही करत, सिरियस बोलतोय. हो दाजी, नाही हो, मला नाही जमणार आहे. असं काय करताय तुम्ही? तुला असं करायचंय का? तुला दाजी आवडत नाही का? तसं काय नाही आहे, मग आता पण मग आता बाय 3-4 दिवस झाले तुला 3 वेळा जेवायची सवय आहे. आता 3-4 दिवस झाले इथं येतो उपाशीच आहे ना तू. ते आहे म्हणा, पण दाजीच्या हाताने जेवण कर ना एकदा. पण चांगलं नाही वाटत होय असलं. काय विचार करताय तुम्ही? मला नाही बाई पटत हे. अरे जगात हेच चालू आहे, मेवणी मावणी कोणी काही लफडे करतो, तुला माहितीये का? काही नको लफडे नको, करतो कोणी. मला नाही पटत हे. एक आमची इथे ती जेवण पोरगी आहे, तुला काय सांगावं आता, ती एका 40-45 वर्षाच्या माणसाबरोबर आहे. त्याला जेव घालते ती रोज, ते बी पोटभर जेव घालते. म्हणजे तुम्हाला काय वाटतं आपण दोघं? काय अडचण काय? पण मला नाही चांगलं वाटत हो. अरे तू अर्धी बायकोची. हो असं नका म्हणू, कशाची अर्धी बायको आहे मी तुमची? आपलं थोडी लग्न झालंय, लग्न झाल्यावर म्हणतात बायको. अरे साली आधी घरवाली राहते, मग तवा कसं करून दिलं ते एकदा. जाऊ द्या बाई, तुम्ही मागचंच काढता, मला लय राग येतो मग मागचं गोष्ट म्हणजे काढली. आता तुला नवरा झाला म्हणून तू जास्त हे झाली का शहाणी? मग काय आता, तेव्हाची गोष्ट वेगळी आहे. आता नवरा झाला, आता काय नवऱ्यापासून मला काही कमीच पडत नाही, मग मी कशाला दुसरीकडे बघू? तुला 5,000ची साडी देतो ना मी. मला 5,000 5,000ची साडी घेता? खरेच? हा. बाई मी किती सुंदर दिसन त्या 5,000च्या साडीमध्ये ना. लय भारी दिसन मी त्या साडीमध्ये. मी काय म्हणते दाजी, त्या साडीसोबत मला झुमके पण देता का मग घेऊन? हे झुमके लय जुने झाले. दिले. ओ बाप रे, म्हणजे मज्जाच म्हणायची माझी. हा दाजी, तुम्हाला माझी बहीण
कोणत्या कोणत्या टायमात जेवण देत नाही. हे बघ तुला मी सांगतो, हां आता तुला सांगतो, इतकं इतकं मला इतकं इतकं असं माझ्या मनामध्ये अशा ना नुसत्या उकळ्या फुट राहिल्या चहा सारख्या, कशाच्या? असं उतू येऊ राहिली इथून, म्हणजे इथून कशामुळं? वर कशामुळं? इथून वर उतू येऊ राहिलं. हां हम्म. म्हणजे तुम्हाला भूक लागली का? हम्म. भूक लागली का? तर मला मला भूक लागली म्हणजे ना, हां जे रात्रीचं जेवण आहे ना हम्म. त्या जेवणाची आता भूक लागली मला दिवसा. आता नको. आता कसं आहे, दिवसाना भूक कशी पण आवरून ठेवू शकतो आपण, पण रात्रीची नाही ठेवू शकत. मी तुम्हाला रात्री देते की जेवायला. रात्री पण ते तुला तुला साडी पाहिजे, कानातले पाहिजे ना. हा ते तर आहे. तुला अजून काही लागलं, अजून काही घे ना. हो? मेकअप किट दिलं तुला, चल मेकअप किट देतो तुला, ते बी चांगले निव्या काय देव्या काय कोणती कंपनी, त्या कंपनीत देतो. हो का? हा बाई म्हणजे मित्र, म्हणजे सगळं साडी झुमके मेकअपचं सामान, म्हणजे मी मालामाल. तुझ्यासाठी. वाव. दाजी ऐका ना, मी काय म्हणते, आता टाइम पण खूप झाला इथं बसून बसून बरं का. सांगताच येत नाही तिकडून बहीण कधी येईल माझी. ती येणारच नाही. काम ती ती एकदा कामात मग्न झाली का ती येत नाही, येतच नाही का? अजिबात टेन्शनच नाही. मग आता आपण कुठं जायचं इथून? हं? मी ताईकडे जाऊ का आपण जायचं? आईला बाबा, तुला मी काय म्हणून राहिलो, तू माझ्या भावनाच समजून घेत नाही. हे बघ, तुला साडी देईल मी, तुला तुला जे पाहिजे ते देतो मी, हा. फक्त मला काय पाहिजे ते तू दे ना. तुम्हाला काय जेवणच पाहिजे ना? तुझ्या नवऱ्याला जे रात्री जेवण देते ना, हा. ते जेवण तू आता या मिनिटाला देवाला. हो का? चला तू पक्का. चला ना, मग देते ना मी तुम्हाला जेवायला. अहो जेवायला द्यायचं काय आहे? चला पोट भरून जेवा. मक्का. मक्कामध्ये कुठे जेवतात का बरं? मग आता घरी कुठे जेवते? घरी कोणी आलं तर काय करायचं? त्याला काय होते मग कुणी आलं तर? चला दाजी तुम्ही ना नका नको. टेन्शन घेऊ. तुम्हाला ना बरं नाही ठीक आहे, गोष्टी तुम्हाला काही मक्काच समजू. जेवायचंय का? हा. चला मी जागा करून देते तुम्हाला मक्कात जीव घालते मी मस्तपैकी. चला. तसं बी ना आता इथं मला काही दिवस राहायचं जर म्हणलं ना, मक्कात मी तुम्हाला जीव घालायची सवय लावून घ्यावं लागेल मला. तसं पण ना मला सवय नाही बरं एक का. मिनिट. तसं पण ना दाजी, मला ना आता इथं काही दिवस जर राहायचं म्हणलं ना, तर तुम्हाला मक्क्यातच जीव घालायची सवय लावून घ्यावं लागेल. आता कसं तिकडं बोलू? बरोबर आहे की नाही? चल लवकर चल. हा चला. लवकर चल. कसं आहे, आता तुम्हाला मक्क्यात जेवायची सवय आहे, तर आता काय बघताय? पाहतो ना, कोणी पाहतात काय आपल्याला. जाऊ द्या, एवढं काय तुम्ही चिंता करताय. मक्क्यात जेवण करायला कोणी पाहिल ना पाहिल त्याचे काय टेन्शन आहे एवढं? होय, लयच अडचण आहे. तुम्हाला जेवायची सवय आहे बघा. तू बरोबर जेव घालतो तू चल. अहो तू फक्त वाढून दे मला. दाजी हे बघा, तुम्हाला ना म्हणजे मध्ये ठेवलाय का तुम्ही काही हा? डबा बिबा ठेवलाय का मध्ये? कुठं? मक्क्यात ठेवलाय का डबा? अयो काय हो तुम्ही दाजी, कसल्या जागेत आणलं का माहिती माझ्या जेवण करायला. आता इथं बसणार आहे का तुम्ही खाली? कुठं? इथं खाली बसायचं कामच नाही ना. मग उभेनच. मी बरोबर करतो. उभे तू, मी बरोबर करतो. तुला काय करायचं? ठीक आहे मग करा. आता कसं कसं वाढू काय करू काहीच कळलं ना मला. एवढं घेतो. बसू का मी खाली? अरे लयच अडचणी जेवायची सवय हवी तुम्हाला. काय ना घरी गेलो, चांदणी काय घरी दिसतच नाही. एकदा मळ्यात जाऊन बघावं म्हणलं, इकडे बी काही दिसत नाही. चांदणे, ए चांदणे. बापरे माझा नवरा आला वाटतं. अरे बाप, तुम्ही इकडे कसं काय हो? तू मक्यात काय करते चांदणे? साडू, हो साडू, हे काय आहे असं आवरणं? राम राम साडू. राम 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 राम. जमलं तुम्हाला? हे मक्यात काय करत होते? ते मक्यात का मला कंस खायला घेऊन गेले होते. अहो त्यांना तरी मी म्हणलं बरं का बाहेर जाताना, नको मला मक्या नको आता खायला सध्या. तरी त्यांनी जबरदस्ती खाऊ घातलं. पण मक्का मात्र लय भारी होत्या बरं का, मोठ्या मोठ्या लय छान होत्या, मला लय आवडल्या. तुझ्या साडीला काय झालं हे असलं? हा? शेतामध्ये बी ना मुंग्या येतात वाटतं, लय मुंग्या चावायला लागल्या बाई इथं. तुला म्हणलं काय झालं तुम्हाला चावल्या काय? तुला म्हणलं होतं तिथं. दोघाला सारखंच कस काय? हा? तुम्ही दोघं एक सोबत होते का काय? साडू साडू लय टेन्शन घेते तुम्ही. हो अहो, साडू तसं नाही. अहो, हे मक्याची कंच आहे ना, मिळून काय म्हणजे मला हा, म्हणे ताजी काही करा पण तुमचं कणीस दाखवा. मग मध्ये घेऊन दाखवलं तुमचं कणीस. हा, काय बोलताय हो सगळे तुम्ही? कंच दाखवले तिला मी. हे इकडे इकडे जे आहे ना, हा. इकडे क्वालिटी नाही.
मग कुठं क्वालिटी होती ते मध्ये घेऊन मोठं दाखवलं. अहो म्हणजे ते मोठे मोठे झाड असतात ना त्याला असतात बघा मोठे मोठे तिला ते तिला बघायला गेलं आतमध्ये. ती म्हणे माझ्या हाईट एवढं पाहिजे म्हणे. बाप म्हणजे एवढं कणीस तो बापान बघितलं का? नाही हो हाईट एवढं काय साडू अहो, साहेब. कणीस नाही झाड 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 एवढं झाड माझ्या झाड तुझ्या हाईट पेक्षा जास्त जाते, तुझी हाईट काहीच नाही त्यात समोर. हा का पण मला एक कळत नाहीये, दोघात जायची गरज नाही ना. साडू साहेबांनी मध्ये गेलं कणीस तोडून आणलं दाखवलंय बघा. अहो तुम्हाला नाही माहिती ऐका काय झालं माहितीये का, हे जे कणीस आहे ना ह्या असं तिला पहिले वरचे जे कपडे राहतात म्हणजे ना, तुम्ही मध्ये काढून दाखवलं तिला. हा त्याचे कपडे अहो काढून म्हणजे टाकावं लागत. हा हे असे हा बा. कपडे काढले म्हणजे म्हणजे तुम्ही असा कपडा पुरं आहे. कंचाला पुरं भोंगळ करून दाखवलं. आता बरोबर वा 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 आता बरोबर बरोबर. मग तेव्हाच मधली गोष्ट बघायला भेटते ना हो. काय तुम्ही पण माहित नसल्यानेच करताय. हे बा ते वरचं कापड काढल्याशिवाय हा मधलं कसं दिसल दाना, म्हणजे मक्काचा दाना मक्का. कसा दिसल. हा मकाचा दाना. बरोबर आहे बरोबर आहे. पण मला एक कळत नाहीये, 2 मिनिटं लागतात जायला. मी तिथून येऊस तर पुरा मक्का हालत होती. हा हा दोन नाही मला वाटलं कुत्रे वगैरे. आपल्याला 10 मिनिटं लागले ना 10 मिनिटं. कणीस म्हणजे ते बाहेरून आतमध्ये जायला यायला वेळ झाला आणि ते काय आहे ना निब्बर मग काय आहेत ना अशा मोठ्या मोठ्या तर त्याचे ते कपडे काढायलाच लय वेळ लागला. असं आहे का? मग ते कपडे काढताना का असं ते मग का बरं अशी मला एक हालत सांग, होती. तुला कंच बघायचं होते, मोठा छोटा बघायचं होतं, मी दाखवलं असतं ना. हो का चला मग आता हे दाखव. बा ऐका हा तुम्ही नोकरीवाले लोक आहे, हा तुम्हाला याच्यात काय कळत आहे का तुम्हाला याच्यात? हा? अहो तसं नाही साडू. तुला लय राग येईल तुम्हाला काय मी कळत तुमचं बरोबर आहे, कळत पण शिकन ना माणूस थोडं थोड्याने. हा? असं अचानक कोणी मग सांग. दाजी ऐका ना मी काय करते तसं बी आपल्याला काही मक्काचं कणीस बघायला काही बरं, व्यवस्थित मी काय चान्स म्हणतो? नाही भेटला तर मी बरं मी काय काय साडू हा. सोडा ते मक्काचं कणीस त्याला आग लावून द्या, ती वाळलं काय त्याला काडी लावून देऊ आपण. मरू द्या इकडे लय टेन्शन घ्यायचं तुम्ही. टेन्शन घ्यायचं नाही. हे बा, असं माझ्या लाडके मिळून येलाय ना. नाही, असं मक्यात घेऊन जाता का मिळून येईल तुम्ही? हो ताजी सोडा जाऊ द्या, आता नाही नेणार पुढे जाऊ द्या. आता नाही, मी घेऊन जाऊ का तुमच्या झालं बायकोला आहो काय बोलताय तुम्ही असं दाखवायला? काय मक्काचं दाखवायला जाणार कणसं? तुम्ही तिथं काय दाखवणार आहे? हिला तुम्ही कधी कणीसच दाखवलं नाही. तिला दाखवलं असतं ती काल मला बोलली असती अहो, साडू मला माय बायको रोज पाहती हा मग काय तुम्ही काय पाठी- दाखवणार आहे तिला हे कणीस रोज पाहते, अख्ख्या मकातून जाते रोज ती. हम्म. तुमची बायको पाहत असं ना तिकडच्या वावरात जायच्या टायमाला रोज इथूनच जाते मकात. डायरेक्ट मधातूनच घुसते का? हा माझी बायको साईड नाही घुसते. बरं झालं तुम्ही आज तिला मक्याचं कणीस दाखवलं मध्ये घेऊन, आणि लईच प्रकारे दाखवलं बरं मी चांगलं. म्हणतो, बा, साडू हा. तुम्ही नाही शेक घेणं डाऊट घेणं नाही, सोडून द्या, डोक्यातून काढून टाका. असं कसं? आता आहे ना माय मिळूनीला मी दिवाळी करतो, तिला मस्त 5,000ची साडी घेणार आहे. मी कशाला येतं? कोण मी धाजी आहे ना तिचं जिवंत. हम्म. होय. यंदा भरपूर पैसे झाले आम्हाला. अहो तुम्ही तर करताच ना हो पण मग आता आपण इकडे आलो ह्यांच्या घरी तर ह्यांचं काम नाही का करायचं मग यांच्याकडून करून घेते का तू? हा हम्म. नको का जमलं. ऐका नवर- तुम्ही रोजच करीत बरोबर आहे की नाही? हा? एक दिवस मला संधी द्या ना. हा मग घेते मी त्यांच्याकडून काय होत यावेळेस दिवाळी म्हणून ठीक आहे, पण चांदणे हम्म? काय समजलं? दिवाळी म्हणून ठीक आहे, यांच्याकडून घे करून तू आता, हो पण पुढच्या दिवाळीपासून मीच करणार तुला. काय का बरं असं साडी साडी चोळी साडी चोळी तेच म्हणलं. मिळून ते आता बाई चल जाऊ द्या मग आपण कधी जायचं लगेच आता जायचं. हो का तुम्ही गाडी आणली का हो? लावली बाहेर. चला मग चला. तुमच्या गाडीत हो, चला. चला आता घ्यायला जाऊया